सकाळी 6 ला घरी गेले त्याला म्हटलं सोडायचं फोन करत सगळ्यांना कामाला लावले. अरे काय दोन फोटो थांब थांब, अरे साईडला सरक ना. अरे साईडला सरक की. अरे फाडके सरक साईडला. तू जास्त काय वगैरे त्याला जास्त केक येणार घरी येणार आहे बाकीचा घरीच येणार आहे. ते कशाला आले आले आम्ही बबडीचा बर्थडे करायला या पुरीमुळे. काय तुझ्यामुळे आलो इथे बर्थडे करायला. आम्ही तर बाबा कालच केक कापलेला, मजा आली आम्हाला लई. नाचलं बा आम्ही, डान्स पण केला. खाऊन घे खाऊन घे खाऊन घे. संपा विपलं तर काय झालं तर हा. हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम टू माय. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग. सकाळचं तुम्ही थोडं बघितलंच असेल, केक वगैरे कापला आम्ही ते. आणि आता रात्रीचे वाजले 9:30-10. त्यानंतर मी झोपलो, कारण काल मला झोपायला 5:30-6 वाजले. त्या दिवशी मी ब्लॉगमध्ये बोलत होतो ना, ते स्लीप सायकल जो चेंज करायचा आहे तो करावा लागणार आहे आता मला. आता बघू आता की तो कसा काय आता चेंज करता. आत्ता उठलाय हा, आत्ता उठलाय. सो आज रात्री कॉन्टेंट निघेल तेवढा निघेल. मी आता रोज कॉन्टेंटसाठी असं काय करायला जात नाही. आता जर माझं डे टू डे लाईफवाला कॉन्टेंट आहे तर मग माझ्या डे टू डे लाईफमध्ये काय करतात, तर आता अंजली भांडते कोणाशी, मयूररावांशी. मयूरराव तिथे बसले. मयूरराव काय झालंय तुझं? काय तुझं चॅटिंग चालली आहे, चॅटिंग चालली आहे तिथं. परत फिरव. अरे म्हटलं कापा तुम्ही केक. मी आता काय विचार करतोय की आज जेवढं करता येईल तेवढं करीन, जेवढं नॅचरल तेवढं शूट करीन. बड्डेचं वाढीव काम आपल्याला काय करायचं नाही आहे. त्याशिवाय तुम्हाला माझी डे टू डे लाईफवाली फिलिंग नाही. मला माझं डेली लाईफ डेली रुटीन असं हे कळणार नाही. तर त्यासाठी मेहनत करावं लागणार. आणि हा माणूस भेटला की माझ्या ब्लॉगची हे इथे काला टिक्का काला टिक्का काला 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 टिक्का. ओमकार रवी टकला गेला. कोणी? तो बाबाने टकला केला बघितला काय? हो. कसं वाटतंय? शाकाल कंदी पेढा वाटत. कंदी पेढा, साताऱ्याचा बुंदी पेढा झाला आता एनर्जी. आता माझी एनर्जी इथे, याची एनर्जी इथे. आज मजाच आहे, आज राडाच आहे. आज बबडीचा बर्थडे जेवण घेऊन आलोय. त्याच्यात हे डेंजर लोक. हे काय जेवण बनवतात त्यांचं यांना माहिती. बाहेर काय करतात, काय करत असतात काय माहिती. रेकॉर्डिंग नाही चालू, रेकॉर्डिंगचं बटन नाही चालू. तर बघ चेक कर. तर हे बघा, हा माझा मित्र. इथे यांचं काहीतरी वेगळं चाललंय. तिचे आता टोप आहे, हा काहीतरी वेगळं करतोय. हा माझा इथे मित्र, हा बसलाय मोबाईलवर चॅट करतोय. अरे मी बसलो तो उतरला, मी उतरणार. अरे काय बोलतो कुणाल? भावाला सपोर्ट करतो आपण. कसं आहे कुणाल? भावाला सपोर्ट करतो आपण. कुणाल कसं आहे? तुझ्यासारखं नाही तिकडे उत्तम ढाप्याला सॉस पाड हे पाड. मरळ काय कॅफे मरोळा सॉस बीस पाडला, आठवते काय? हॉटेलमध्ये सॉस बीस पाडून आलाय. डेंजर पण हे बघ आज नाही कॉन्टेंट आला. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? अरे मी कोणाला हात दाखवणार आहे असा? ईडी आता काय आली? काय आलो आलो. कशाला आली? कशाला आली म्हणजे मी आता आली आहे. तू कामावर का नाही गेली? कामावर जायचंय मला, मी आता आली गोवंडीवरून. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग. आज दिवसभरात तुम्ही बघितलं असेल की आम्ही बबडीचा बड्डे सेलिब्रेट केला. पण त्यानंतर मी झोपलो
आणि डायरेक्ट मी संध्याकाळी उठलो. कारण मी तुम्हाला लास्ट टाईम पण एका ब्लॉगमध्ये बोललेलो की माझं झोपेचं फार सायकल बिघडलं आहे आणि ते कदाचित मला व्यवस्थित करायचं आहे. गेले खूप दिवस ब्लॉग हा माझा वेळेवर येत नाही आहे, 11:30-12 ह्या दरम्यान येतो आहे. तर तो मला ते तसं करायचं नव्हतं. सो तुम्हाला काही गोष्टी आता मी माझ्या लाईफमधल्या शेअर करतो की कसं आहे मित्रांनो फक्त की काही मित्र आहेत माझे, त्यांच्याशी मला हा फार टाईम स्पेंड करावा लागतो जो मी ब्लॉगवर सगळं नाही टाकू शकत. तर आत्ता XYZ रात्रीचे कितीही वाजले असतील, माझ्या एका मित्राला गरज होती की त्याच्या इथे जाणं. सो मी त्याच्यासाठी तिथे गेलो, त्याच्याशी बोललो आणि खूप काही गोष्टी त्याच्या सॉल्व केल्या. हा मोठेपणा नाही आहे, पण झाल्या काही गोष्टी सॉल्व करायच्या होत्या. सॉल्व इन द सेन्स की फक्त रिलेशनशिप या सगळ्या गोष्टी नाही, त्याचा एक बिझनेस आहे चायनीजचा वगैरे. तर ते झालं आहे XYZ, त्या काही गोष्टी झाल्या. तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही सॉल्व केल्या आणि त्यानंतर आता आम्ही इथे चहा वगैरे पितो आहे आणि बनमस्का खातो आहे. तर त्यासाठी मी इथे आलेलो. मला माहिती आहे की व्लॉग मी तुम्हाला एक सोपं सांगतो की डेली लाईफ व्लॉग हा काय आहे की मी कुठेतरी गेलो, काहीतरी केलं, मजा केली, एंटरटेन केला, हा अशातला भाग नाही आहे. भाग हा आहे की मी त्या वेळेस त्या मित्रांसाठी तिथे अवेलेबल राहणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि मी तो प्रयत्न केला नेहमी की मी त्या मित्रासाठी तिथे अवेलेबल राहिलो आणि ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. माझी फॅमिली माझी तेवढी माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पण अपार्ट फ्रॉम दॅट देर इज अनदर फॅमिली, जे की माझे मित्र आहेत आणि त्यांच्यासाठी तिथे उभं राहणं. आणि मला असं वाटतं की कसं आहे मित्रांनो, मला नेहमी माहिती आहे की मी असं वन ऑन वन बोलतो तेव्हा लोक बोर होतील किंवा अरे हा काय एकटाच बडबडतो एका ब्लॉगमध्ये. तर ते सगळं आहेच आहे मित्रांनो, हेच तर माझं डेली ब्लॉगिंग आहे. अरे त्याच्यावर असा प्रॉब्लेम झाला की हे झालं, मी ते सांगणार पण नाही कारण तो त्याचा पर्सनल भाग आहे. आणि एखाद्याची पर्सनल गोष्ट ही आपण आपल्या कंटेंटसाठी वापरणं हे फार चुकीचं आहे. तर त्यासाठी आम्ही सगळे आज एकत्रच बोललो. मी आहे, बबडी आहे, अमेय आहे, साहिल आहे, तेजस आहे, करण आहे. तर आम्ही सगळे एकत्र आहे आणि मला बरं वाटलं की त्या मित्रासाठी आम्ही सगळे उठून उभे आलो. आणि टचवूड हे असंच असतं की जेव्हा आपण एखाद्यासाठी खूप ठामपणे उभं राहतो ना, तर तो देखील मित्र आपल्यासाठी उभा राहतो. हा माझा दुसरा मित्र आहे बादशाह. बादशाह. तर मी त्याला तेच बोललो की आता काही गोष्टी प्रॉब्लेम झाल्या आपल्या एका मित्राच्या आयुष्यात, त्या सगळ्या गोष्टी ब्लॉगवर सांगणं गरजेचं नाही. ते त्या परीने आम्ही सॉल्व केलं आणि त्या गोष्टीसाठी आम्ही उभे राहिलो. हीच फार आमच्यासाठी मोठी गोष्ट होती. सपोर्ट. आणि भले तुम्हाला कितीही बोर होऊ दे की अरे हा काय बडबडतो, एकटा काय बोलतोय, काय सगळं होतंय, इट डझंट मॅटर गाईज, इट डझंट मॅटर. कारण एकमेकांसाठी उभं राहणं हेच आयुष्य आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो की तुमचा कुठलाही मित्र कुठल्याही वाईट परिस्थिती असू दे मित्रांनो, त्याच्यासाठी उभं राहा. भले उद्या त्यांनी तुम्हाला त्याच्या सेलिब्रेशनमध्ये नको बोलू दे, पण त्याची जेव्हा वाईट परिस्थिती असेल तेव्हा हक्काने उभं राहा. आणि बस एवढंच होतं. काय साहिल, आपल्या मित्रासाठी आपण उभं राहणं हे महत्त्वाचं आहे. उभं राहणं महत्त्वाचंच आहे भाई. येस. आणि आम्ही आज ते केलं. मी असं नाही बोलत की तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर इथून आम्ही आता निघतोय. त्याची फार बोललो आम्ही, त्याला फार छान समजवलं. इफ यू नो हां. तर आणि आता आम्ही निघतोय. तर असं सगळं आहे. बाकी आपण आपल्या इथे आपल्या घराचे जाऊ, तिथे जाऊन आपण 4 छान गोष्टी बोलू आणि बघूया आपण आता कसं काय पुढे होतं. दिस इज वॉट इट इज मित्रांनो. बाय. आम्ही काहीतरी अभिमान दाखवतोय की आम्ही फ्लेक्स करतोय, अशातला भाग नाही. मी तुम्हाला हे पण सांगतोय की माझ्या डेली लाईफमधली गोष्ट हे दारे